हॅलो फ्रेंड्स, येणारा सण म्हणजेच आपला गुढीपाडवा. गुढीपाडव्या ह्या सणाला मराठमोळी हा सण म्हणून साजरा केला जातो. तर आपल्याला मराठमोळी म्हणलं तर आपल्याला मराठमोळीच फॅशनमध्येच आपल्याला ती गुढी बसवायची आहे. आणि मी इथं आता तुम्हाला शाही मस्तानी साडी कशी शिवायची ते दाखवणार आहे. आता आपल्याला साडी नेसवताना गुढीला थोड्याशा अडचणी येतात. ती साडी निसटते, नाही तर उलटी होते. तर हा प्रॉब्लेम तुम्हाला या साडीमध्ये येणार नाही, कारण ती साडी रेडीमेड असल्यामुळं त्याला तुम्ही फक्त अडकला आणि त्यावर तांब्या लावला तरी पण ती साडी खूप सुंदर आणि आकर्षक वाटत असते. तर आता मी इथं साडी घेतलेली आहे. साडीला डबल फोल्ड करून त्याचा निम्मा भाग घेतलेला आहे. तर एका साडीमध्ये आपल्याला 4 गुढ्या तयार होतात. या काठापासून वरी आपल्याला उंची टाकायची आहे. तर मी इथं 13ची उंची टाकून घेतलेली आहे. आता या काठापासून 13ची उंची झाली आणि वरी जितका कपडा राहिला आहे तीच उंची आपल्याला या काठाकडून टाकायची आहे. तिरकी रेष ओढून घ्यायची आहे आणि त्याच रेषेवर आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. आता आपल्याला एका साडीमध्ये 4 अशा गुढ्या तयार होतात. आता हा पदराची साईड आहे. तर मी इथं 10 इंच वर आणि 10 इंच खाली म्हणजे एक बॉक्स बनवून कटिंग करून घ्यायचं आहे. ही आपल्या वरची टोपी आहे. आता इथं आपल्याला जी उंची घेतली होती तिथं लेस लावून घेतलेली आहे मी. आणि आपल्याला आता प्लेट घ्यायच्या आहेत. तर प्रत्येक प्लेट उचलून अलीकडे टाकायची आहे आणि थोडंसं अर्धा इंचाचं एक मार्जिन सोडायचे प्रत्येक प्लेटमध्ये आणि त्यावर प्रेस फिरून घ्यायचे. प्रेसमुळं आपली साडीची प्लेट व्यवस्थित अशा बसतात. याच पद्धतीने करा म्हणजे तुमची साडी व्यवस्थित आणि खूप सुंदर अशी दिसते. हे बघा, याच पद्धतीने तुम्ही प्लेट घ्या. प्रत्येक प्लेटचा आकार हा व्यवस्थित आला पाहिजे. आता शेवटची प्लेट घेते वेळेस हे काठ असा उभा ठेवायचा आणि त्यावर एक प्रेस फिरून घ्यायची आणि हे अलीकडं आलेले जे कापड आहे ते आत घालून आपल्याला व्यवस्थित असं आतरून घ्यायचं आहे. आता वरच्या साईडला बरोबर कटिंग करून घ्यायचं आहे आणि इथे एक आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे सारे प्लेट आपल्याला व्यवस्थित असे ठेवून सिलाई मारून घ्यायची आहे. जे आपण टोपीसाठी कट केलं होतं ते कपडा घ्यायचा आणि तो उलट्या साईडने ठेवून एक सिलाई मारून घ्यायची आहे. ही सिलाई मारणं झाल्यानंतर आता खालच्या साईडने आपल्याला काट नाही आहे, तर आपल्याला फोल्ड करायचे बाजू. शिल्लकचा कपडा कट करून घ्या. म्हणजे आपल्याला 5 ते 6 इंचच कपडा लागतो. सेंटर काढायचं आणि इकडल्या साईडला आपल्याला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. नंतर एकमेकावर ठेवून सेंटर काढून घ्यायचं आणि तिथं आपल्याला बंद करायचे आहेत. तर मी इथं दोरी घेतलेली आहे आणि ती दोरी त्या पॉईंटवर ठेवून ती जोडून घ्यायची. आणि तो भाग वर ठेवून पुन्हा सिलाई मारून घ्यायची. नंतर चारी बाजूने सिलाई मारून घ्यायची आहे. चारी म्हणजे 3 बाजूने सिलाई मारायचं. एक बाजू आपली ओपन राहील, ती आपल्याला टोपी घालण्यासाठी की गुढीला आपल्याला अडकवण्यासाठी राहील. हे बघा, ओपन करायचं
आणि आपली गुढी तयार झालेली आहे. खूप सुंदर अशी गुढी दिसते आणि कोणी पण शिवल इतकी साधी आणि सोपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आता वरच्या साईडला मी लूक येण्यासाठी थोडीशी लेस लावलेली आहे. आपल्या गुढीची साडी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि आकर्षक अशी गुढी दिसते. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.